म्हटले जाते. त्यानंतर आहे सॅटिन स्लीव्ज. आता सॅटिन स्लीव्ज मध्ये आपण पाहिलं बेसिक स्लीव्जचा आकार असतो. त्या बेसिक स्लीव्जच्या आकारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने व्हेरिएशन केले जाते आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीव्ज तयार केल्या जातात. आता ही जी आहे ही पफ स्लीव्ज आहे. ही पफ स्लीव्ज तयार करत असताना बॉटमच्या भागाला आणि वरील भागाला दोन्ही भागास गॅदर्स घालून चुण्या पाडलेल्या आहेत आणि बॉटमच्या भागालाही त्याच पद्धतीने गॅदर्स करून चुण्या पाडलेल्या आहे आणि खाली बँड लावलेला आहे. अशा प्रकारे ही बाही तयार केली जाते. ही बाही तयार करत असताना बेसिक जी स्लीव्ज आहे त्या स्लीव्जला पहिल्यांदा सेंटर लाईन मधून कट केले जाते. त्यानंतर त्या सेंटर लाईन पासून जो भाग उरतो त्याच्या सेंटर लाईनला कट करून असे 4 भाग पाडले जातात आणि त्यांच्यामध्ये कापड वाढवलं जातं आणि त्याच आकारामध्ये ती बाही कट केली जाते. फक्त इथे काय केले जाते की हे जे अंतर आहे ते चुण्यांसाठी वाढवले जाते. याला म्हणतात पफ स्लीव्ज. त्यानंतर या पफ स्लीव्ज मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्याची लेंथ वाढवून सुद्धा आपण ती पफ स्लीव्ज तयार करतो. त्याचप्रमाणे एका बाजूला प्लेन ठेवून दुसऱ्या बाजूला चुण्या पाडून किंवा गॅदर्स करून ही पफ स्लीव्ज तयार केली जाते. यात देखील बघा बेसिक जो मुंडाखोलीचा आकार बाहीचा जो वरचा भाग आहे क्राऊन आणि फ्रंट आणि बॅक हा जो शेप आहे तो शेप तसाच ठेवला जातो आणि त्याच्या जसं आपण या लाईन्स दाखवल्या आहेत त्या लाईन्स प्रमाणे इथे वरच्या भागापर्यंत कट केला जातो आणि नंतर स्प्रेड करून त्याला तो आकार दिला जातो आणि नंतर अशा प्रकारे ही बाही खालच्या बाजूला गॅदर्स करून त्याला बँड लावला जातो. अशा प्रकारे ही बाही तयार केली जाते. ही देखील पफ स्लीव्ज आहे. त्यानंतर अशाच प्रकारे वेगवेगळ्या व्हेरिएशनमध्ये ह्या स्लीव्ज तयार करतात. या ठिकाणी ही जी पफ स्लीव्ज आहे त्याला बेसिक पॅटर्न तसेच ठेवून त्याला मगाशी आपण बघितलं तर खालच्या बाजूला आपण फुलनेस दिला होता, तिथे गॅदर्स केले होते. आता या ठिकाणी वरच्या बाजूला फुलनेस द्यायचा आहे. अशा वेळेस ती सेंटर लाईन वरून खाली कट केली जाते. खालचा बॉटमचा भाग तसाच ठेवला जातो आणि परत पुन्हा त्याच्या सेंटरला हा रेषा आहेत त्या कट केल्या जातात आणि पुन्हा त्या स्प्रेड केल्या जातात म्हणजे पसरवलं जातं आणि नंतर त्या भागाला अशा प्रकारे चुण्या पाडून इथे ही बाही फुग्याची बाही किंवा आपण त्याला पफ स्लीव्ज म्हणतो ती तयार केली जाते. त्याचप्रमाणे इथे आहे बिशॉप स्लीव्ज. बिशॉप स्लीव्ज ही देखील पफ स्लीव्ज प्रमाणेच असते. याचा वरील भाग सरळ असतो परंतु याच्या खालील बाजूला प्लीट्स किंवा गॅदर्स घालून त्याला चुण्या पाडल्या जातात आणि खालच्या बाजूला त्याला बँड लावला जातो किंवा कफ लावला जातो. ह्या ठिकाणी त्याच पद्धतीने पहिले सेंटर लाईन कट केली जाते. त्याच्यानंतर त्या सेंटर जे 2 भाग तयार होतात त्याचे देखील सेंटर लाईन पाडून त्या कट केल्या जातात आणि तिथे ते स्प्रेड करून त्याला तो कपडाचा आकार किंवा जो बाहीचा तळघेराचा भाग आहे तो वाढवला जातो, त्याला फुलनेस दिला जातो आणि नंतर त्याला चुण्या पाडल्या जातात. आता ही बाही बिशॉप स्लीव्ज जी आहे याची लांबी 1/3 येते आणि ती अशा प्रकारे तयार होते. आता लेग ऑफ मटन स्लीव्ज. लेग ऑफ मटन स्लीव्ज मध्ये त्याचा बॉटमचा भाग हा तसाच राहतो. बघा ही पण म्हणजे ती 1/3 लांबीची बाही आपण घेऊ शकतो किंवा त्याची लांबी आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. त्याच पद्धतीने बघा इथे ही ज्या स्लीव्सचा जो आकार आहे त्या आकारामध्ये सेंटर लाईन कट केली आहे. सेंटर लाईन नंतर बरोबर सेंटरमधनं त्याच्या स्लीव्सच्या सेंटरमधनं आडव्यातून पहिले उभ्यातनं कट केली आणि नंतर आडव्यातून ज्या ठिकाणी त्याचं सेंटर येणार आहे तिथून काही भाग कट केला आणि अशा प्रकारे ती पसरवली आहे आणि त्यानुसार इथे चुण्या पाडल्या जातात आणि खालचा भाग हा फिटिंगला व्यवस्थित आहे तसाच येतो. याला म्हणतात लेग ऑफ मटन स्लीव्ज. त्यानंतर आहे बेल स्लीव्ज. आता बेल स्लीव्ज ही बेलच्या आकाराप्रमाणे दिसते. बेसिक स्लीव्ज मध्ये ती पसरवली जाते आणि नंतर ती तयार केली जाते. तिचा आकार बेलप्रमाणे दिसतो म्हणून तिला आपण बेल स्लीव्ज असे म्हणतो. आता ही जी आहे सर्क्युलर स्लीव्ज. आता सर्क्युलर स्लीव्ज मध्ये बेसिक स्लीव्ज आहे त्याचे बरोबर 4 भाग कापले जातात आणि ते अशा पद्धतीने पसरवले जातात की हा जो आर्म होलचा भाग आहे हा इथेच आपण जो भाग जोडतो क्राऊन आणि
फ्रंट आणि बॅक अशा पद्धतीने तो आर्म होलचा भाग एकमेकाला जोडला जातो आणि नंतर बाहेरच्या बाजूने हा भाग असा गोलाकार तयार होतो, म्हणून या बाहीला सर्क्युलर स्लीव्ज असं म्हणतात. आणि हा जो भाग गोलाकार तयार होतो हा बाहीच्या भागाला जोडला जातो. नंतर या ठिकाणी असा याचा फ्लेअर तयार होतो. हा फ्लेअर जो तयार होतो त्याला फिनिश करण्यासाठी पायपिंग किंवा पिकोचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे स्ट्रीप लावून किंवा बाइंडिंग किंवा बँडिंग करून देखील हा भाग फिनिश करता येतो. वेगवेगळ्या अशा पद्धतीने ही बेल स्लीव्ज बघा, मगाशी आपण पाहिलं ते बेल स्लीव्ज देखील सर्क्युलर स्लीव्ज प्रमाणेच तयार होते आणि त्याला फिनिश केले जाते. त्यानंतर आहे फिनिशिंग विथ इलास्टिक. आता काही बाह्या ज्या असतात त्याला गॅदर्स न करता त्याच्या बॉटमच्या भागावर फ्रिल सारखा भाग तयार करून म्हणजे बॉटम फिनिश केला जातो. त्याचा आधी नंतर त्याच्या बॉटम पासून ठराविक अंतरावर त्याला इलास्टिकचा वापर करून तिथे गॅदर्स तयार केले जातात किंवा सुण्या पडल्या जातात आणि अशा प्रकारे ती बाही तयार होते. त्याला आपण इलास्टिक म्हणजे पफ स्लीव्ज विथ इलास्टिक असं म्हणतो. आता इथे बघा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीव्ज दाखवलेल्या आहेत. ही आहे प्लेन स्लीव्ज, ही आहे कप स्लीव्ज, ही आहे पॅन्डल स्लीव्ज किंवा लॅपड स्लीव्ज म्हणतात त्याला. त्यानंतर रोल्ड स्लीव्ज, पफ स्लीव्ज, रफल्ड स्लीव्ज म्हणजे तिथे फ्रिलचा वापर केला जातो. त्यानंतर आहे मेलन स्लीव्ज, त्यानंतर केप स्लीव्ज, बेल स्लीव्ज अशा वेगवेगळ्या आकारामध्ये या स्लीव्ज तयार करता येतात आणि फॅशननुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे बदलही करता येतात. आता इथे लांबीनुसार ह्या बाह्यांचे वेगवेगळे प्रकार आहे. ही बघा 3/4 स्लीव्ज आहे, ही लॉंग स्लीव्ज आहे, ही शर्ट स्लीव्ज आहे. शर्ट स्लीव्ज मध्ये बॉटमला कफ जोडलेला आहे. ही बिशॉप स्लीव्ज आहे, ही 2 पीस स्लीव्ज आहे जी कोट किंवा जॅकेटला वापरली जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या फॅशननुसार त्याच्या बॉटमच्या भागानुसार त्याला वेगवेगळी नावे दिली जातात आणि त्या स्लीव्ज फिनिश केल्या जातात. हे बघा इथे सुद्धा वेगवेगळ्या शॉर्ट स्लीव्ज किंवा लॉंग स्लीव्ज दिलेल्या आहेत.